जालना लोकसभा मतदारसंघ 1957च्या दुसऱ्या निवडणुकीपासून अस्तित्वात आला. यापूर्वी 1952च्या निवडणुकीत अंबड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगरमधील 3 आणि जालना जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. 1952मध्ये काँग्रेसचे हनुमंतराव वैष्णव हे अंबड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 80,563 एवढी मते मिळाली होती. 1957मध्ये काँग्रेसचे सैफ यब्बी तय्यबजी हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 76,468 एवढी मते मिळाली होती. 1958च्या पोटनिवडणुकीत SMAचे ए व्यंकटराव घारे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 57,542 एवढी मते मिळाली होती. 1960च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रामराव नारायणराव हे जालना मतदारसंघातून निवडून गेले. त्यांना 1,03,11 एवढी मते मिळाली होती. 1962मध्ये काँग्रेसचे रामराव नारायणराव हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 98,211 एवढी मते मिळाली होती. 1967मध्ये काँग्रेसचे VN जाधव हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 1,10,423 एवढी मते मिळाली होती. 1971मध्ये काँग्रेसचे बाबूराव जंगलू काळे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 1,82,017 एवढी मते मिळाली होती. 1977मध्ये BLDचे पुंडलिक हरी दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 1,68,828 एवढी मते मिळाली होती. 1980मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब रामराव पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत गेले. त्यांना 1,73,519 एवढी मते मिळाली होती. 1984मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब रामराव पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत गेले. त्यांना 1,86,318 एवढी मते मिळाली होती. 1989मध्ये भाजपाचे पुंडलिक हरी दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 3,06,94 एवढी मते मिळाली होती. 1991मध्ये काँग्रेसचे अंकुशराव टोपे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 2,57,837 एवढी मते मिळाली होती. 1996मध्ये भाजपाचे उत्तमसिंग राजधरसिंग पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 3,19,916 एवढी मते मिळाली होती. 1998मध्ये भाजपाचे उत्तमसिंग राजधरसिंग पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत गेले. त्यांना 2,90,312 एवढी मते मिळाली होती. 1999मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालनामधून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 3,32,620 एवढे मताधिक्य मिळाले होते. 2004मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालनामधून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 3,69,630 एवढी मते मिळाली होती. 2009मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 3,50,710 एवढी मते मिळाली होती. 2014मध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 5,91,428 एवढी मते मिळाली होती. 2019मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना 6,98,019 एवढी मते मिळाली होती.